आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोळेकर सर, सत्कार मूर्ती मोरे सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोरे सरांच्या प्रेमापोटी जमलेल्या सर्व श्रोते वृंद, आता शेषराव मोरे यांच्या एकूण लेखनाचा परिचय एका अर्थाने आपण म्हणूया त्याची सुरुवात झालेली आहे. आपण जो कार्यक्रम पाहिला त्यातून त्याची सुरुवात झालेली आहे असं मी गृहीत धरतो आणि मला जे काही महत्त्वाचे मुद्दे वाटतात त्या मुद्द्यांकडे थेट वळतो. 80च्या नंतर महाराष्ट्रात जे महत्त्वाचे विचारवंत संशोधक झाले त्याच्यात प्राध्यापक शेषराव मोरे हे एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे. तुम्ही बघा, त्यांचं कोणतंही पुस्तक काढून बघा, त्याची काही वैशिष्ट्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे आता समजा विषयाचं निवड कशी करायची, त्यांचे काही निकष आहेत. पहिला निकष, हा विषय राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे का किंवा सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे का. निकष दुसरा, याआधी या विषयावर जे काही लेखन झालंय ते लेखन काही प्रमाणात चुकलेलं आहे का किंवा विपर्यस्त आहे का. आणि तिसरा निकष, तो फार महत्वाचा आहे. हा निकष तुम्ही त्यांच्या कोणत्याही ग्रंथाचा पहा, विषय जरी इतिहासाचा असला तरी त्याचा काही संबंध वर्तमानाशी आहे का. वर्तमानाशी जर संबंध नसेल तर मोरे सर त्या विषयावर लिहिणार नाहीत. म्हणजे मोरे सरांकडनं तुम्ही अशी अपेक्षा करायची नाही की अश्मयुगातला माणूस काय करत होता, नाही, ते लिहिणार नाहीत. म्हणजे त्यांचे निकष ठरलेले आहेत आणि त्यातून ते ग्रंथलेखन करत असतात. म्हणजे त्यांच्या लेखनाचा संबंध समाजहिताशी एक जोडलेला आहे. असं नाहीये की ते स्वतंत्रपणे केवळ ज्ञानासाठी ज्ञान अशा प्रकारे लेखन त्यांनी केलेलं नाही. अर्थात हे करताना उघडच आहे की कित्येक लोक दुखावले जाणार, कारण आधीच्यांचं चुकलंय हे तर सांगावंच लागणार. त्यात मग त्यांच्या चुका सांगणं आलं, त्याच्यासाठी पुरावा देणं आलं, खंडन मंडन करणं आलं. बर, हे करत असताना बऱ्याचदा काय असतं, समाजाच्या धारणा असतात की त्यांची अगोदरच एखाद्या विषयाविषयी धारणा बनलेली असते की हे असं आहे. मग नवीन कोणी काहीतरी पुरावा देऊन सांगितलं की तो माणूस अप्रिय होतो. सरांच्या सामनामध्ये जे त्यांनी स्तंभ चालवला वैचारिक, त्या स्तंभाचं नावच मुळात अप्रियपण होतं. याच्यावरून आपण लक्षात घ्यावं की त्यांनी ते गृहीतच धरलेलं आहे की असं होणार आहे. लोकांना काहींना आवडेल, काहींना नाही आवडेल, कित्येकांना धक्का बसेल, परंतु आपल्याला हे सत्य सांगितलं पाहिजे. ही गोळी कडवट जरी असली तरी आपलं जर असं मत असेल की समाजाच्या हिताच्या दृष्टीने हे देणं आवश्यक आहे तर दिलीच पाहिजे. ही त्यांची भूमिका. त्यांच्या ग्रंथांचा आपण परिचय करून घेतलेला आहे. मी फक्त आता त्या परिचयात मी परत जाणार नाही. मी फक्त एक गोष्ट बघेन की तुम्ही एक बघा, अनेक ग्रंथ आहेत, सावरकर, आंबेडकर, काश्मीर, अनेक विषय हाताळलेले आहेत. पण माझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा जर विषय कुठला असेल सरांनी हाताळलेला, तो विषय म्हणजे इस्लाम. इस्लामचा संबंध आपल्या बरोबर सुमारे 7व्या शतकात आलेला आहे. 7वं शतक ते इसवी सन 2000. सरांचा ग्रंथ 2000चा आहे, मुस्लिम मनाचा शोध. विचार करा, एवढी वर्ष झालं इस्लामशी आपला संबंध आहे. हिंदू मुस्लिम प्रश्न इथं अस्तित्वात आहे, तरीही ह्या प्रश्नाच्या मुळाशी काहीतरी गेलं पाहिजे, इस्लाम समजून घेतला पाहिजे,
इस्लाम समजावून दिला पाहिजे असं फारसं कुणाला वाटलेलं नाहीये. हा ग्रंथ इसवी सन 2000 साली येतो. हे एका अर्थाने हिंदू समाजाचं फार मोठं अपयश आहे, इतका उशीर होतो. पण उशिरा का होईना मोरे सरांनी हात घातल्यामुळं हा विषय हिंदू समाजासमोर आला. तुम्ही बघा, त्या अगोदर इस्लामची इतकी सविस्तर चर्चा करणारा, सांगोपांग चर्चा करणारा एकही ग्रंथ मराठी विचारविश्वात आलेला नाही. त्याच्यानंतर 57 ही अचानक घडलेला प्रस्फोट नाहीये, ही अचानक घडलेली घटना नाहीये. त्याच्यासाठी मला पण आम्ही जो सांगतो तो सावरकर कुठे मांडलाय त्यांनी? ते त्यांचा स्वतःचा वेगळाच सावरकर आहे असं त्यांनी, म्हणजे ते वेगळ्या प्रकारे रागाला गेलेले होते, पुरोगामी वेगळ्या प्रकारे रागाला गेलेले होते. आणि आता 1857चा उठाव हा नुसता उठाव नसून जिहाद आहे हे जेव्हा त्यांनी साधार आणि सविस्तर सप्रमाण सांगितलं तेव्हा आपोआपच हिंदुत्ववादी सुद्धा, विशेषतः सावरकरवादी गट बऱ्यापैकी रागाला गेले. कसं असतं, माणसाचे भावनिकतेतनं आलेल्या धारणा निर्माण झालेल्या असतात. पण मोरे सरांचं वैशिष्ट्य हे आहे की भावना बाजूला ठेवाव्यात, समोर येईल तो पुरावा शक्य तितक्या त्रयस्थपणे पाहावा आणि त्या पुराव्यानुसार विश्लेषण करावं आणि ते विश्लेषण लोकांसमोर मांडावं, हा त्यांचा एकूण पिंड आहे. त्याच्यानंतर 1857च्याच ग्रंथाचा एका अर्थाने पुढचा भाग, काँग्रेस व गांधीजींनी अखंड भारत का नाकारला, हा ग्रंथ 750 पानाचा आहे. सविस्तर 1857 पासून ते 1947 पर्यंत सुमारे 90 वर्ष हिंदू मुस्लिम प्रश्न काय काय रूप घेत गेला, त्याची वाटचाल कशी कशी होत गेली याची सविस्तर तपशीलवार मांडणी करणारा ग्रंथ आहे. आतापर्यंत अशा प्रकारची मांडणी कोणीही मराठीत केलेली नव्हती. हा, मी एक मात्र म्हणेनच की तुम्हाला जर हा ग्रंथ समजायचा असेल तर मोरे सरांचा अगोदर मुस्लिम मनाचा शोध हा जो काही ग्रंथ आहे तो वाचला पाहिजे. मोरे सरांनी ग्रंथलेखन खूप केलं आणि प्रत्येक ग्रंथलेखन अर्थातच साधार आहे आणि सविस्तर आहे आणि ते महत्वाचं पण आहे. पण जर मला कुणी असं विचारलं की मोरे सरांच्या सर्व ग्रंथलेखनात केंद्रस्थानी कोणता ग्रंथ ठेवाल, मी डोळे झाकून उत्तर देईन, मुस्लिम मनाचा शोध. तो ग्रंथ जर तुम्ही नाही वाचला तर सर या ग्रंथात काय लिहितायत हे कदाचित नीट आकलन होणार नाही. त्याच्यामुळं तो ग्रंथ केंद्रस्थानी ठेवावा लागतो आणि मोरे सरांचं इतर सर्व लेखन त्या ग्रंथाच्या प्रकाशात बघावं लागतं. मुस्लिम मनाचा शोध हा त्यांच्या एकूण ग्रंथलेखनातला, ज्याला आपण मास्टरपीस म्हणतो किंवा केंद्रस्थानी ठेवावा इतका महत्वाचा ग्रंथ आहे असं मी म्हणेन. अर्थात हा जो ग्रंथ आहे अखंड भारत का नाकारला, तो ग्रंथ अक्षरशः विचार विश्वात प्रचंड उलटापालट करणार आहे. आपल्याला का नाही स्वातंत्र्य युद्ध शिकवताना, स्वातंत्र्य चळवळ शिकवताना एका ठराविक पद्धतीनं इतकं नमुनेदार, इतकं टिपिकल असं शिकवलं जातं की ब्रिटिश आहेत, ब्रिटिशांबरोबर आम्ही काहीतरी 4 मागण्या करतोय, ब्रिटिश आणि भारतीय यांचा संघर्ष सुरू आहे. काही काही वेळेला तर तो संघर्ष लुटूपुटूचा आहे की काय अशी शंका यायला लागते, असं चाललेलं असतं. परंतु मोरे सरांनी असं दाखवून दिलं की हा संघर्ष जरी महत्वाचा असला तरी याहून महत्वाचा आणि अत्यंत मूलगामी पातळीवरचा जर संघर्ष कुठला होता तर तो हिंदू मुस्लिम प्रश्नाचा होता. दुसरी गोष्ट, यात त्यांनी इतरही बऱ्याच गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, बहुतांश लोकांना असं वाटायचं की जिनांनी किंवा इतर मुस्लिम नेत्यांनी जो काही द्विराष्ट्रवाद मांडलाय तो कशासाठी मांडलाय? पाकिस्तान मिळवण्यासाठी. मोरे सरांनी हे दाखवून दिलं की द्विराष्ट्रवाद मांडण्याचा आणि पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. द्विराष्ट्रवाद मांडला कशासाठी? तर समान हक्क, समान अधिकार कुठल्या अर्थाने माहित आहे का? म्हणजे हिंदूंना जर 50 जागा असतील तर मुस्लिमांना पण 50 जागा मिळाल्या पाहिजे. पॅरिटी, प्रत्येक व्यक्तीला समान हक्क या अर्थाने नव्हे. मुस्लिम हा आमचं वेगळं राष्ट्र आहे, हिंदू हे वेगळं राष्ट्र आहे, मग त्यांच्या इतकीच सत्ता आम्हाला पाहिजे, म्हणजे सत्तेत 50% वाटा, त्याला पॅरिटी बोलतात. तर अशा
दिले पाहिजेत याच्यासाठी तो संघर्ष होता. आणि मग मोरे सरांनी हे दाखवून दिलं की एका अर्थाने फाळणी करून आपल्या नेत्यांनी ही मान कशी बशी सोडवून घेतली आणि हिंदू समाजाला काही प्रमाणात तरी वाचवण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा ग्रंथ सुद्धा खूप गाजला. तुम्ही बघा की हा ग्रंथ येईपर्यंत ना मोरे सरांची एका अर्थाने आपण म्हणूया की मोरे सरांवर प्रेम करणारा एक फार मोठा वर्ग होता. अगोदर बरेच ग्रंथ येऊन गेले होते आणि हा प्रेम करणारा वर्ग असल्यामुळं मला असं वाटतं की 750 पृष्ठांचा एका संशोधनपर ग्रंथाला प्रकाशनपूर्व सुद्धा मागणी प्रचंड होती. प्रकाशनपूर्व राजहंसनं योजना ठेवलेली होती. प्रचंड प्रती खपलेल्या आहेत. आज मला वाटतं 7वी 8वी आवृत्ती बाजारामध्ये असणार आहे. कोणत्याही संशोधनपर लेखनाला अशा प्रकारचं यश मराठीत अद्याप प्राप्त झालेलं नाही. परंतु मोरे सरांच्या या ग्रंथाने मात्र हे करून दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक काही इतिहास लेखन पद्धतीवर बोलतो. हा थोडासा थेरॉटिकल विषय पण मला असं वाटतं की सांगायला पाहिजे. तुम्ही त्यांचं कोणतंही लेखन काढून बघा. काय केलेलं असतं माहितीये का? पुराव्यांचा डोंगर उभा केलेला असतो. प्रचंड पुरावे दिलेले असतात. काही प्राथमिक, काही दुय्यम साधनातून पण पुरावे दिलेले असतात. वेगवेगळ्या ग्रंथाचे कोट्स दिलेले असतात. कधी कधी तर आता आम्हाला ते कधी कधी प्रकाशन पूर्व ग्रंथ बघायला मिळायचे त्यांच्या कृपेमुळे, झेरॉक्स वगैरे हस्तलिखिताच्या. आम्ही म्हणायचो की अहो सर, ते एका विधानाला 6-7 पुरावे कशाला, 3च करा, 2च करा, एवढे जास्त कशाला, असं आम्ही म्हणायचो. पुरावे खूप जास्त पाहिजे. तर पुराव्यांचा प्रचंड डोंगर म्हणजे काय, ह्याच्यातनं अजून एक गोष्ट असते बरं का. एखादा पुरावा समजा कच्चाही ठरला तरी मोरे सरांचं विधान सहजासहजी फेल जात नाही. कारण आणखी 2-3 पुरावे बरेच मागे ठेवले असतात, राखीव सैन्य ठेवल्यासारखं. दुसरी गोष्ट, त्यांच्या लेखनात असलेली तार्किक सुसंगती हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तिसरी गोष्ट, वस्तुनिष्ठता. म्हणजे तो कोणत्याही विचारधारेचा माणूस असो, तो जर पुराव्याला महत्व देणारा असेल तर मोरे सरांनी मांडलेली घटित किंवा ज्याला फॅक्ट्स म्हणतो, वस्तुस्थिती आहे, ते नाकारणं त्याला कठीण जातं. अन्वयार्थाच्या बाबतीत आपण असं म्हणूया की मोरे सरांचे बहुतांश ग्रंथ जे आहेत ना, ते सगळे ग्रंथ कुरूंदकरांशी नाते सांगतात. आता ह्याची मी उदाहरणं देत बसत नाही, पण हे खरं आहे. आता कुरूंदकरांनी बघा तुम्ही इस्लामवर लेखन केलेलं आहे. कुरूंदकरांनी 1857 वर सुद्धा जाता जाता पण लेखन केलेलं आहे. आणि मोरे सरांचे आणि कुरूंदकरांचे जे निष्कर्ष आहेत ना, ते निष्कर्षाच्या पातळीवर बऱ्यापैकी एक वाक्यता आहे. फक्त कुरूंदकरांचं व्हायचं काय, कुरूंदकर भाष्यकार होते, फार मोठे भाष्यकार होते. पण ज्याला शिस्तबद्ध लेखन म्हणू, संशोधन म्हणू, अशा प्रकारचं लेखन म्हणजे पृष्ठांक दिलाय, पुरावा दिलाय प्रत्येक विधानाला, असा प्रकार नाही. लिहित जायचे धर धर धर. पण मोरे सरांनी ती वाट कटाक्षाने टाळली. आपल्या प्रत्येक विधानाला काटेकोर पुरावा दिला पाहिजे आणि एकच पुरावा देऊन त्यांचं कधीही समाधान झालेलं नाही. बरेच पुरावे देतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांचं लेखन एका अर्थाने कुरूंदकरांचा वारसा सांगतं. त्यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. एक वैशिष्ट्य असं आहे, ते काय करतात माहित आहे का, एखादी विसंगती दिसली की ती विसंगती आव्हान म्हणून स्वीकारतात. म्हणजे आता उदाहरणार्थ काय, बाबा सावरकर आपण म्हणतो की फार विज्ञानिष्ठ होते वगैरे, मग एवढा विज्ञानिष्ठ असणारा प्रागतिक विचारांचा माणूस हिंदुत्ववादी कसं काय, काहीतरी विसंगती आहे. मग मोरे सर त्या विषयाला हात घालून त्याच्या हात धुवून मागे लागले. काश्मीर प्रश्नाबाबतीत पण तेच आहे. कोणताही त्यांचा ग्रंथ काढा, हे विसंगती शोधतील आणि त्या विसंगतीचा परिहार कसा करायचा याचा परिपूर्ण पराकाष्ठेचा प्रयत्न करतील. दुसरं, मी एक अजून वैशिष्ट्य सांगेन की त्यांच्या लेखनाला कायद्याचे ज्ञान ही एक महत्वाची मिती आहे. बघा, आता सांगितलं गेलं वेगवेगळ्या वक्त्यांकडून, कायद्याचं ज्ञान ही मिती आहे. तुम्ही बघा, गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी हा ग्रंथ बघा. हा ग्रंथ वाचताना तुम्हाला लक्षात येईल की कायद्यातला बारकावा ह्या माणसाने किती कोळून पेलेला आहे. ती मिती अत्यंत महत्वाची आहे. काटेकोरपणासाठी सुद्धा ती अत्यंत आवश्यक आहे. तिसरं, मला अजून एक वैशिष्ट्य त्यांचं असं वाटतं
की बरेच अभ्यासक खंडन मंडन करताना मी असं बघतो, काय करतात माहित आहे का, समोरच्या अभ्यासकाची म्हणजे जो आपला वैचारिक विरोधक आहे किंवा ज्याचं खंडन करायचं आहे, कमकुवत बाजू पकडतात आणि तेवढीच बाजू त्याच्यावर फोकस करायचं आणि त्याचं खंडन करत बसायचं. मग त्याच्या लेखनातला जो मुख्य मुद्दा आहे तो बाजूला राहिला तरी चालेल, त्या छोट्या गोष्टीचा बातका बतंगड इतका बनवायचा चुकीचा वगैरे त्याच्या किंवा त्या दुर्बलतेचा, की त्याच्यावरच फोकस करून त्याला बदनाम करणं असले काहीतरी प्रकार करत राहतात. मोरे सरांचं तसं नाही. मोरे सरांनी काय केलेलं आहे की समोरचा जो कोणी विरोधक असेल त्याचं आपल्याला खंडन करायचं आहे ना, त्याची कोणती प्रबळ बाजू आहे ते प्रबळ बाजू अगोदर नीट मांडा, नीट मांडा. असं नाही की त्याचा विपर्यास करा. सावरकरांच्या बाबतीत विरोधकांनी हा प्रकार केलाय की अगोदर बाजूच नीट मांडायची नाही, विपर्यास करायचा आणि नंतर म्हणजे टीका करत बसायचं. मोरे सरांनी टीका करताना खंडन करताना हा नियम कायम पाळला की त्या विरोधकाची प्रत्येक बाजू नीट समोर आली पाहिजे, ती मांडली गेली पाहिजे, मग त्याची चिकित्सा सुरू. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे, बहुतांश अभ्यासक संशोधक त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की मीच पहिल्यांदा मांडतोय असं सांगतात. पण मोरे सर उलट करतात. त्यांनी खरं म्हणजे खूप गोष्टी खरंच पहिल्यांदा मांडल्यात, पण तरी ते त्यांच्या लेखनात वारंवार हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की नाही नाही, या पूर्वसुरींच्या खांद्यावर मी उभा आहे. त्यांच्या कोणत्याही ग्रंथाचं वाचन करताना हा त्याचा अनुभव तुम्हाला येईल. अजून एक छोटासा मुद्दा आहे, मोरे सरांचं अनुवाद कौशल्य. खूप साऱ्या इंग्रजी ग्रंथाचे जेव्हा कोट्स ते देतात ना, तुम्ही अनुवाद बघा, त्यांच्या इतका दर्जेदार वैचारिक अनुवाद करणारा माणूस मी पाहिलेला नाही. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मोरे सर कायम त्यांचे म्हणजे एक विचार राहिलेला आहे बरं का, शक्यतो आपले स्वजातीय महापुरुष महान व्यक्ती जे असतात ना त्यांच्यावर लेखन टाळलं पाहिजे, कारण ते भावनिक होण्याची भीती असते. मोरे सरांनी 10,000 पृष्ठात मला वाटतं शाहू महाराजांवरचा एक लेख सोडला तर ते कटाक्ष आणि तत्व पाळलेलं आहे, तो अपवादात्मकच आहे. ठीक आहे, आता त्यांनी जी दिलेली दृष्टी आहे आपल्याला त्याच्याविषयी एका मिनिटात सांगतो आणि माझं भाषण संपवतो. मोरे सरांनी पहिल्यांदा काय केलं माहिती आहे का, वैचारिक क्षेत्रात हिंदू धर्म आणि हिंदू हित याच्यात गल्लत केली जाते हा मुद्दा तपशिलाने मांडला. तुम्हाला जर हिंदू हितवादी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी हिंदू धर्मवादी असण्याची गरज नाही हे त्यांनी नीट सांगितलं. आणि त्यांनी असंही सांगितलं की कदाचित तुम्ही हिंदू धर्मवादी असल्यामुळेच हिंदू हित तुमच्याकडनं निसटलं जाऊ शकतं. दुसरं, सेक्युलरिझमचा काटेकोर सविस्तर आणि तपशीलवार अर्थ मला असं वाटतं मराठी विचार विश्वात मोरे सरांनी सांगितला. तिसरं, हिंदू मनाचा शोध सुद्धा त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही लेख तुम्ही नीट बघा, उदाहरणार्थ हिंदू समाजाचा स्वाभाविक पिंड वगैरे. उदाहरणार्थ ते असं म्हणतात की हिंदूचा स्वभाव कसा आहे माहित आहे का, की तत्वाच्या पातळीवर तो सर्वभूत हित रतिवादी असतो. त्याला हिंदुत्वाद सोडा तर म्हणजे हिंदी राष्ट्रवाद सुद्धा त्याला असं वाटतं की जरा संकुचितच आहे. पण हिंदू मन व्यावहारिक पातळीवर मात्र जाती आणि पोटजातीच विचार करतात, हे त्यांनी मांडलेलं निरीक्षण आहे. तिसरं, अजून एक मुद्दा आहे दृष्टी बाबतीतला, तो असा की हिंदू मनाला इस्लाम का समजत नाही, तर ते असं म्हणतात की हिंदू धर्माचा प्रभावच असा आहे, त्याला ते ऋग्वेद काळापासून हे पाजलं गेलेलं आहे की शेवटी सगळे मार्ग हे एकाच ईश्वराकडे जातात. फक्त काय ते ह्याचा फरक असतो, काय म्हणतो आपण त्याचा, श्रद्धांचा आणि उपासना पद्धतीचा फरक असतो. याच्या पलीकडे काय नसतो, धर्म एकच असतो शेवटी. हे त्याला गेले 5,000 वर्ष पाजलं गेल्यामुळं हिंदू मनाला इस्लाम समजू शकत नाही. तर ही जी काही दृष्टी आहे ही दृष्टी आपल्याला मोरे सरांनी दिलेली आहे. मी फक्त शेवटी एकच म्हणेन की मोरे सरांनी जे लेखन केलेलं आहे ते एका अर्थाने मला हे आतून वाटतंय बरं का, की हिंदू समाजावर अक्षरशः त्या माणसाचे फार मोठे ऋण आहेत. 16 ते 18 तास सतत अभ्यास करून स्वतःच्या प्रकृतीची प्रचंड नासाडी करून आता मी पाया पडायला गेलो तर पाय सुजलेले आहेत आत्ता सुद्धा. तर असं करत
माणसाने आयुष्यभर कष्ट करून हिंदू समाजाची प्रचंड सेवा केलेली आहे. हे प्रचंड ऋण आहे हिंदू समाजावर. आणि ज्याला असं वाटतं की आपल्याला हा वारसा पुढे न्यायचा आहे, विद्यार्थी म्हणून काहीतरी हे ऋण फेडायचं आहे, त्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून, वाचन करून, आपापल्या परीनं वास्तव लेखन करून हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद. धन्यवाद.